नीट परीक्षा पेपरफुटीच्या संदर्भातली मोठी माहिती सध्या समोर आली आहे। नीट पेपर लीक माफिया 2026 पासूनच नाही तर 2024-25 पासूनच सक्रिय असल्याची ही धक्कादायक माहिती आहे। नीट पेपर लीकच्या प्रकरणामधला सगळ्यात मोठा पुरावा एबीपी माझाच्या हाती लागला। टेलिग्रामवरती पेपर लीक माफिया नावाने 2024 पासून एक ग्रुप सक्रिय होता आणि या ग्रुपवरती 402 सदस्य ऍक्टिव्ह होते। 2024 मध्ये पेपर लीक करण्यासाठी ग्रुप बनवण्यात आला। या ग्रुपवरती 1 मे रोजी पेपर अपलोड करण्यापूर्वी प्रायव्हेट माफियाच्या ऍडमिनने लवकरच संपूर्ण पेपर अपलोड करू असाही मेसेज टाकलाय। त्यांना पासवर्ड देखील देण्यात आला होता। या ग्रुपवरती लीक झालेला पेपर रात्री 11:38 अपलोड करण्यात आलेला होता। तर याच प्रकरणामध्ये पीव्ही कुलकर्णी 4 वर्षांपूर्वी सेवानिवृत्त झाले आणि त्यांचा महाविद्यालयाशी कुठलाही संबंध नाही असं लातूरच्या दयानंद विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य सिद्धेश्वर बल्लाळे यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे। कुलकर्णी हे पेपर सेट करणाऱ्या समितीमधले होते हे आम्हाला आजच कळतंय असंही बल्लाळेंनी म्हटलंय। कुलकर्णी यांनी केलेल्या कृतीचं कुठलंही समर्थन आम्ही करत नाही। पीव्ही कुलकर्णी हे नीट पेपरफुटीच्या प्रकरणामधले मास्टरमाइंड आहेत। पीव्ही कुलकर्णी जे लातूरच्या दयानंद शिक्षण संस्थेमध्ये 28 वर्षे ज्यांनी रसायनशास्त्र विषय हा 11वी-12वी या वर्गाला शिकवला, ते या कॉलेजमध्ये होते। याच कॉलेजचे प्राचार्य सिद्धेश्वर बेल्लाळे सर आपल्याबरोबर। पीव्ही कुलकर्णी म्हणजे 4 वर्षापूर्वी महाविद्यालयातून रिटायर झालेला आहे। त्याचा आणि महाविद्यालयाचा संबंध काहीच नाही। 3 वर्षापासून तो तिकडं पुण्याला शिफ्ट झाला असं समजलं आणि त्याचं हे कार्य झाले हे आम्हाला आत्ताच समजलेलं आहे। पण याचा आमचा संस्थेचा काही अर्थार्थी कुठलाच काही संबंध येत नाही। आमच्या कॉलेजच्या रेकॉर्डमध्ये तर असं कधीच नाही जाणवलं, असं कधीच नाही। त्यांचा काही कुठंच उल्लेख पण आला नाही आणि या बाबतीत NTA काम करतात हे सुद्धा आम्हाला माहीत नव्हतं। त्यांना चुकीचं काम केलं असेल तर त्याला फासावर चढवावं। आम्ही जाहीर निषेध करतो अशा लोकांचा। लातूर पॅटर्न निर्माण म्हणजे एका साध्या लोकांमुळे झाला नाही, त्यासाठी पूर्ण सिस्टीम कामाला लागलेली आहे। त्यामुळं अशा लोकांमुळे लातूर पॅटर्न कधी कोलॅप्स होत नसतो। त्यांना असं जर कोणी काम करत असेल तर ज्याही शिक्षा झाली पाहिजे त्याला या मताचा मी आहे। निशांत भद्रेश्वर, एबीपी माझा, लातूर। पीव्ही कुलकर्णीला आणखी 2 प्राध्यापकांची साथ होती अशी माहिती सीबीआयनं केलेल्या चौकशीच्या माध्यमातून समोर आली आहे। पेपरफुटीमध्ये कुलकर्णी आणि वाघमारेसह 2 प्राध्यापक देखील सहभागी आहेत। सीबीआयकडून पुणे आणि लातूरमध्ये दोन्ही प्राध्यापकांचा शोध सुरू आहे। हे दोन्ही प्राध्यापक NTA निगडीत होते। दोन्ही प्राध्यापकांनी संभाव्य प्रश्न फोडून मुलांना उत्तरं देखील दिली आहेत। याच प्रकरणी मनीषा वाघमारेच्या बँक खात्यामध्ये लाखो रुपये जमा करण्यात आले। त्यामुळे आता वाघमारेचं बँक खातं सीबीआयनं फ्रीज केलं आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।